नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. तेव्हा उच्च न्यायालयाने आदेश दिलाय मुंबई मनपाला आणि सांगितलंय की आता ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा. म्हणजे आता राजीनामा मंजूर होणार की नाही यावरचं सावट दूर झालेलं आहे आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होणार आहे हे नक्की झालंय. म्हणजे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध कोण लढणार हे देखील निश्चित व्हावं लागेल. मला वाटतं भारतीय जनता पक्षाची निवड होईल आणि तिथेच भारतीय जनता पक्षाचे मुरजी पटेल ही निवडणूक लढवतील. राजकारणात काय बदल होतो माहित नाही, बघूया अजून कोणता मोठा बदल झाला तर. आता राजीनामा मंजूर होण्यासंबंधी आणि राजीनाम्यासंबंधी हे सगळं लटकं चाललंय. याचा व्हिडिओ मी आधीच 2 दिवसापूर्वी केलेला होता. लटके राजीनामे, लटके वाद या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि हे सगळं सहानुभूती मिळविण्यासाठी चाललं आहे असा माझा दावा होता. मी त्यावर अजूनही ठाम आहे. न्यायालयाचा आदेश आला असला तरीही याआधी मुंबई मनपानं राजीनामा का मंजूर केला नव्हता हे देखील पाहणं आवश्यक आहे. त्यासाठी ऋतुजा लटके यांनी दिलेल्या राजीनामा पत्राची प्रतच मला तुमच्या समोर दाखवायची आहे. मी इकडे राजीनामा पत्रातील मजकूर वाचणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर तो बघायला मिळणार आहे. बघा, श्रीमती ऋतुजा रमेश लटके, पद लिपिक, कर्मचारी संकेतांक जो आहे तो दिनांक 2 सप्टेंबर 2022, प्रति माननीय डॉक्टर इकबाल चहल, महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुख्य कार्यालय मुंबई द्वारा माननीय सह आयुक्त परिमंडळ 3 महोदय, मी ऋतुजा रमेश लटके, सह आयुक्त परिमंडळ 3 यांच्या कार्यालयामध्ये कार्यकारी सहाय्यक क्लर्क म्हणून कार्यरत आहे. माझे पती कैलासवासी श्री रमेश लटके यांचे मे महिन्यामध्ये आकस्मिक निधन झाले. माझे पती हे 166 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार होते. त्यांच्या या अकाली निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. मला पक्षश्रेष्ठीकडून तसेच जनतेकडूनही विधानसभेसाठी पोटनिवडणूक लढण्याकरता वारंवार विचारणा होत आहे. जर लोकाग्रहाखातर मला ही विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी लागली तर मला माझ्या कार्यकारी सहाय्यक पदाचा राजीनामा द्यावा लागेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियमावलीप्रमाणे पोटनिवडणूक लढवण्यापूर्वी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास आपल्या पदाचा राजीनामा देऊनच निवडणूक लढवावी लागते. तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की मला निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत माझ्या पदाचा राजीनामा देण्याची अट शिथिल करण्यात यावी. माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही नम्र विनंती. आता मुळात पदाचा राजीनामा देण्याची अट ही महानगरपालिकेने टाकलेली नसते, तर ती निवडणूक आयोगाकडे असते. तुम्ही कोणत्याही लाभाच्या पदावर काम करणार असू नये. मी एक उदाहरणही दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तत्कालीन आरोग्यमंत्री विमल नोडा यांच्या विरोधामध्ये डॉक्टर नयना शिरसाट यांचा अर्ज बाद ठरलेला होता, कारण त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नव्हता. आता कोणत्या अर्थाने या पत्रातील मजकूर तुम्हाला राजीनाम्याचा वाटतोय? राजीनाम्याचा मजकूर काय असतो? मी माझ्या व्यक्तिगत कारणासाठी किंवा कोणत्याही कारणास्तव माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा ही विनंती. किंवा मला तत्काळ प्रभावाने कार्यमुक्त करावे, नियमाप्रमाणे कार्यमुक्त करावे, अशा स्वरूपाची त्यात लेखणी असते. मग जर तुम्ही अट शिथिल करण्याची मागणी करत आहात तर त्याला राजीनामा कसा समजायचा आणि त्याला मंजुरी कशी द्यायची, जरा मला प्रज्ञावंतांनी, ज्ञानी माणसांनी समजावून सांगावं. तुम्ही महिन्याच्या आधी दिलं असेल, नंतर दिलं असेल. मी राजीनामा देत आहे असा शब्द या राजीनामा पत्रात वापरलेला नाहीये. माझ्या राजीनाम्याची अट शिथिल करावी असं सांगितलेलं आहे. म्हणजे निवडून आले तर राजीनामा, नाही आले तर पुन्हा क्लार्क म्हणून कामात, आलं तर आमदार, नाही आलं तर कार्यकारी सहाय्यक क्लार्क म्हणून काम करायला तयार. म्हणजे हे दोन्ही डगरेवर हात ठेवून काम झालं. पाय ठेवून, हात ठेवत नसतात, दोन्ही डगरेवर पाय ठेवण्याचं काम झालं. मग अशा स्थितीत मुंबईची मनपा राजीनामा मंजूर करणार नसेल म्हणजे स्वाभाविक होतं ना. होय, हे काही कुणी वेड्या माणसानेही विचारलं तर सांगेल कुणी की असं होणार.
जर मुंबई मनपाचे अधिकारी हा राजीनामा निवडणुकीसाठी मंजूर करणार नसतील तर याचं भांडवल छान पद्धतीनं करता येतं. बघा बघा बघा, शिवसेनेच्या उमेदवारांनी निवडणूक लढवू नये म्हणून कशा स्वरूपामध्ये दाब दडपशाही चाललेली आहे. राजीनामा सुद्धा मंजूर केला जात नाही. एका आमदाराच्या विधवेला कशा प्रकारे छळलं जातं आहे. डोळ्यात पाणी आणून, रुमालाने डोळे पुसून, आणि मग अशा स्वरूपाची दडपशाही चालू असेल, प्रशासनावर दडपण असेल तर आम्ही काय करायचं, असा प्रश्न सामान्य मुंबईकरांच्या समोर विचारायचा. मग सामान्य माणसांच्या मनामध्ये देखील भावना निर्माण होणार की खरंच किती वाईट आहेत एकनाथ शिंदे, खरंच किती क्रूर आहेत देवेंद्र फडणवीस. विरोधात लढायला सुद्धा हे संधी देत नाहीत, राजीनामा मंजूर होऊ नये याची व्यवस्था करतात. हा सगळा क्रूरपणा लोकांच्या समोर मांडता यावा आणि यांना बदनाम करून सहानुभूतीची आणखी एक लाट निर्माण करता यावी, यासाठीच हे सगळं घडलं होतं का, असा प्रश्न कालही माझ्या मनात होता, आजही माझ्या मनामध्ये आहे. आता राजीनामा मंजूर करण्याचे आदेश आले, आता निवडणूक लढायला मिळणार आहे आणि हाच एक मुद्दा असणार आहे प्रचारातला. हाच एक मुद्दा म्हणजे एक तर ते गद्दार, खोके, ओके ते तर आहेच आहे, पण त्यासोबत आणखी एक मुद्दा असणार आहे आणि तो म्हणजे राजीनामा सुद्धा लवकर मंजूर केला नाही, स्वर्गीय लटकेंच्या पत्नीला निवडणुकीत उभं राहता येणार नाही याची व्यवस्था केली गेली आणि नेहमी 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 डोळ्यात पाणी आणून हेच सांगितलं जाईल. पुढचा मुद्दा असेल गुजराती मराठी माणसांचा, त्यावरही मतविभागणी करण्याचा प्रयत्न होईल. मंडळी, या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये हे डावपेच खेळायचे असतात आणि त्या डावपेचाची आखणी 1 महिना आधीच झाली होती अशा स्वरूपाचा राजीनामा देऊन, कारण कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला राजीनामा कसा द्यायचा असतो हे उत्तम पद्धतीनं ठाऊक असतं. सरकारी कर्मचाऱ्याला राजीनामा देऊन नोकरीत निवडणुकीत उभं करणाऱ्या माणसांना देखील हे राजीनामा द्यायची पद्धत ठाऊक असते. ही चुकलेली पद्धत जाणीवपूर्वक केली होती का, किंवा लटकेंचा राजीनामा मंजूर झालाच नाही तर अन्य कोणी उमेदवार उभा करण्याचा विचार होता का, कारण 3 लोकांची नावं वेटिंगवर होती, त्यामुळेच हे सगळे प्रश्न पडतात. तुम्हालाही काय वाटतंय ते नक्की सांगा, कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तच आवडला असेल तर शेअर करा आणि ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती आहे सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.